नमस्कार, मी आम आदमी पक्षातर्फे डॉक्टर अभिजित मोरे बोलतोय. आजचा विषय असा आहे की कोथरूड येथील थोरात उद्यानामध्ये पुणे महानगरपालिका तब्बल 5 कोटी रुपये खर्च करून एक खेळण्यातली मोनोरेल उभी करणार आहे आणि त्याच्यासाठी जवळजवळ 70 ते 200 खांब या उद्यानामध्ये तयार करणार आहेत. मुदामध्ये थोरात उद्यानामध्ये लोकांना फिरायला, जॉगिंग करण्यासाठी, योगा करण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी आहे ती जागा पुरेशी नाहीये. तिथं प्रचंड गर्दी असते आणि आता त्या गर्दीमध्ये असलेली जागा सुद्धा पूर्णपणे संपवून टाकण्यासाठी महानगरपालिका ही मोनोरेल उभी करते, त्याचे खांब उभे करते. त्याला नागरिकांचा विरोध आहे. आम आदमी पक्षाचा सुद्धा विरोध आहे. आज आम्ही या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त ढाकणे साहेबांना भेटून याबाबतचं निवेदन दिलेलं आहे. आमचं म्हणणं असं आहे की नागरिकांनी कुठली मागणी न केलेली असताना तुम्ही ही मोनोरेल का करताय? कोणाच्या फायद्यासाठी मोनोरेल केली जाते? एवढे 12-13 हजार रुपये कोटी खर्च करून तुम्ही मेट्रो तयार केली. थोरात उद्यानापासून 100 मीटर अंतरावरती मेट्रोचं स्टेशन आहे आणि असं असताना तुम्ही खेळण्यातली मोनोरेल का बांधताय आणि त्या ठिकाणी 5 कोटी रुपये खर्च करताय? उद्यानप्रेमी नागरिकांचा, कोथरूडकरांचा याला विरोध आहे. त्याची दखल महानगरपालिकेने घेतली पाहिजे आणि हा जो मोनोरेलचा प्रकल्प आहे तो रद्द केला पाहिजे. अन्यथा आम आदमी पार्टी या मुद्द्यावरती नागरिकांच्या सहकार्यानं रस्त्यावरती उतरणार, एवढा इशारा आज या ठिकाणी आम्ही अतिरिक्त आयुक्तांना दिलेला आहे आणि त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की त्यांनी तातडीने हा मोनोरेलचा प्रकल्प रद्द करावा. TV10च्या माध्यमातून पुणे शहरातल्या नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्यांना वाचा फोडली जाते. नागरिकांसमोर लोकांचे महत्त्वाचे मुद्दे हे ऐरणीवरती आणले जातात. मला वाटतं आज पुण्याला आणि महाराष्ट्राला याच पद्धतीच्या पत्रकारितेची गरज आहे. TV10च्या सर्व पत्रकारांना, संपादकांना आणि त्यांच्या सर्व स्टाफला माझ्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पुणेकरांच्या प्रश्नाला आपण असेच वाचा फोडत राहू ही शुभेच्छा. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.